केलं की नाही? किती अध्याय? 12-35 दररोज 5 ओळी या ग्रंथाचं वाचन करा. सखाराम महाराजांचं चरित्र कमी पण आचरण कर्म कसं असावं, ब्राह्मणांचं कसं असावं, इतरांचं कसं असावं, या ग्रंथामध्ये संपूर्ण शास्त्रयुक्त दिलंय. म्हणजे संतती कशा याच्यात असावी हे 9व्या अध्यायात दिले. बरोबर आहे? वाचण्यात आहे तुमच्या? 3रा अध्याय वाचण्यात आलं. विनंती केली भगवंताला म्हणून 9व्या अध्यायामध्ये कसा वार, तिथी, नक्षत्र कसं असावं, म्हणजे कशा पद्धतीने संतती जन्माला येते आणि ती स्वतःचा आणि कुळाचा उद्धार करते, ते त्या 9व्या अध्यायाच्या ग्रंथामध्ये त्याच्या अध्यायात वाचलं तर लक्षात येईल. त्याच्या पुढच्या आता तर तुमचं काही नाही, पण तुमच्या सुनांना पोरींना जर 9वा अध्याय वाचायला दिला तर त्यांचाही उद्धार येईल आणि तुमचा पण उद्धार होईल. कारण पोरगी जन्माला आली तर ती 21 कुळाचा उद्धार करते. इकडची 10 कुळ आणि तिकडची 10 कुळ स्वतः. पोरगा जन्माला तर तो 31 कुळांचा जन्म उद्धार करतो. म्हणून आताच्या या ग्रंथाचं जर वाचन केलं तर ते स्मरणही राहील आणि आपल्याला पुढचं लक्षात राहील. ग्रंथ वाचण्याच्या पाठी आम्ही कोणतेही ग्रंथ, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, एकनाथी भागवत वाचा, दास बोध वाचा, हे जे वाचताना हे 36 अध्याय किंवा 47 अध्याय जरी वाचले तरी त्या वाचल्यानंतर कोणत्या इथे नमन करून मनन आणि नमन जर केलं तर आपला स्वतःचा आपणच उद्धार करतो. संतांच्या वाणीतनं आलेलं प्रत्येक अक्षर हे अक्षर ब्रह्म आहे आणि अक्षर ब्रह्म असल्यामुळे ते ब्रह्मपदापर्यंत पोहोचवण्याचं काम ते अक्षर करत असतात. म्हणून न चुकता किती गर्दी असेल, लग्न जरी घरात असेल तरी एक ओळ वाचा पण वाचा. आम्ही बघा दररोजच्या प्रवास असतो, 2-2, 4-4 गावं, 2-2 250 किलोमीटरचा जरी प्रवास असेल तर सकाळी 5:30-6 वाजता उठून इथे 5:30-6 वाजता प्रवासात. पण पंढरपूरला 3:30 आहे. जे राहिले त्यांना लक्षात आहे, त्यांनी चातुर्मास्य माझ्याबरोबर केलाय. त्या सर्व स्त्रियांना माहिती आहे की सकाळचा तिथला सकाळचा आणि सकाळपासून ते रात्रीपर्यंत नित्यनेम कसा असतो, चातुर्मास्य कसा असतो आणि तो कसा आनंदाने असतो. गर्दी पण आठवण येते. येते का? आमचा प्रपंच संपत्ती आमचे पुरबाळ सर्व 16 आणि 4 महिन्यात चातुर्मास्यात राहायला या. म्हणजे तिथलं पंढरपूरचं वैभव काय आहे, पंढरपूरचं दर्शन कसं आहे, पंढरपूरचा नित्यनेम कसा असतो, म्हणजे सर्वच त्याच्यामध्ये तुम्हाला साध्य होतं. इथं आपण जन्माला येतो पण आपल्या जन्माचं आपण सार्थक कसं करायचं हे एकदा तरी पंढरपूरला चातुर्मास्य केल्यानंतर लक्षात येईल. सर्व प्रपंच हा नैश्वर हा तिथे वाटतं. घरात दरवेळेचे सर्व सणवार होतात, पूर्ण तसे सणवार तिथे होतात. कोणत्याही गोष्टीची उणीव पडू देत नाही. म्हणजे 4 महिन्यात राहिलेल्या बायांचं वजन नक्की वाढतं. नाही एवढं काम पण आहे, श्रवण पण आहे, भजन श्रवण आहे, भागवत श्रवण आहे, स्वतःचा संध्याकाळच्या ज्ञानेश्वरी वाचन आहे, स्वतः मी वाचतो. त्याच्यानंतर जप आहे. श्री विठ्ठलला दरवर्षी तिथे सर्व एवढ्या बाया 35-40-50 राहायला त्यांना सर्वांना श्री विठ्ठलचा म्हणजे त्या 4 महिन्यामध्ये 50 लाखापर्यंतचा जप होतो. आणि प्रत्येकाला ज्याचं ज्याचं वाचन, ज्याचं ज्याचं जग ज्याने ज्याने करायला तेवढी सवड असते. त्यामुळे चातुर्मास्यात राहिल्यानंतर त्याचं फळ काय मिळतं हे तिथे आल्यावरच समजेल. गरीब
घराला एकदा घरामधून बाहेर पडल्या समजत नाही. कसं आहे, आपण जर जास्त अडचण राहिलो ना की ते आपल्या पाठीमागे डोळा सतत आपल्याकडे गुंडाळत राहतो. तसं प्रपंच आपल्याला नेहमी गुंडाळत राहतो, तो सोडत नाही. त्याच्यातनं कसं सोडायचं आहे आपण लक्षात घ्या. आमच्या मागे प्रपंच नाही का, बिगर बायकोचं प्रपंच आहे. आता तुमच्या जेवणाची व्यवस्था आम्ही तिथून ठरवून करतो. यांचा नाश्ता आहे का, म्हणजे आता एवढं बसले, यांचा नाश्ता आहे का, यांचं जेवण आहे का. आता काल 150 लोकांचं सांगितलं तर तुम्ही सर्व घरी चालल्या गेल्या, फक्त 70 ते 80 90 माणसं जेवायला. इथला प्रसाद घरचा तर आहे, घरचा तर 360 दिवस घ्यायचाच आहे, पण इथे 5 दिवस आपण याला बसल्यानंतर इथलाच प्रसाद घेतल्याशिवाय घर आपलं हे सोडायचं त्यांचं स्थान. म्हणून काल कमीत कमी 100-125 माणसांचा स्वयंपाक वाया गेला. वाया जात नाही, आम्ही वाया घालू देत नाही, पण तसं करू नका. गुरुजींची पण चुकली तशी येते. म्हणून दररोज या अध्यायाचं ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं 5-5 ओळी जरी वाचन केलं तरी आपल्या जन्माचं आपण सार्थक आपण स्वतः करू शकतो. गुरूंच्या मुखातून होणाऱ्या नाममंत्राचा जप करा. नाही गुरूंचा मंत्र घेतला नसेल तर आपल्या कुलदेवतेचा सर्वमंगल मंत्राचा जप करा. तोही जर होत नसेल तर श्री विठ्ठलचा जप करा. श्री विठ्ठलाच्या जपाने आपली श्वासोश्वास गती वाढते. हाड ऍटिक नाही, 100% सांगतो. म्हणून श्री विठ्ठलची मार्गदर्शन करा. कोरोना काळामध्ये ज्या लोकांनी मला फोन केले त्यांना फक्त सांगायचं श्री विठ्ठलला जेवढं म्हणता येईल तेवढं म्हणा. पुण्यातल्या कमीत कमी 25 लोकांच्या पूर्ण शेवटच्या क्षणाला पण त्यांचा श्वासोश्वास कमी झाला होता, पण त्यांना म्हटलं श्री विठ्ठल म्हणा. ऑक्सिजनची लेवल सगळ्यात वाढली. 2 दिवसात 8 दिवसात परत ते माणसं फिरायला लागले. आपले इथे भांगावकर ट्रस्टी आहेत, ते 100 दिवस त्या दवाखान्यात होते. त्यांना फक्त म्हणायचं श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. एकदा डॉक्टरने घोषित केलं, म्हटलं नाही, त्यांच्या छातीला कान लावा, हृदय चालू आहे. आज ते चांगलं काम करतायत. आता 6 जून ते 13 जून ज्ञानेश्वरी पारायण आहे, त्याचे ते अध्यक्ष आहेत. अधिक महिन्यामध्ये जळगावला 3 दिवसांचा गणेश याग आहे. 22, 23, 24. धुळ्याला रुद्र याग आहे 25, 26, 27. पुण्याला दत्त याग आहे 28, 29, 30. नंतर नाशिकला राम याग आहे 31, 1, 2. आणि त्यानंतर नगरला विष्णू याग आहे 3, 4, 5. आणि 6 जून ते 13 जून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. कमीत कमी 4,500 लोक बसतात आहेत. आपल्यालाही त्याच्यात किती यायचं असेल तर आपण आधी नोंदणी करा, म्हणजे त्या लोकांना आपल्याला कळत आहे. सर्व तिथे व्यवस्था होणार आहे. कुठेही त्याचा लाभ घ्या. अंबाईकरांनी मला सांगितलं नाही त्यामुळे अंबाईला अधिक महिना होत नाही. मी नाही अंबाईला आहे, पण अंबाईला कोणतेही परिवारातले माणसं मला बोलले की आम्हाला अधिक महिन्याचे 2 दिवस द्या. सर्व झाल्यानंतर मला म्हणायला लागले नाही शक्य. आणि तसंच तिथून हैदराबाद आणि बंगलोरला जायचं. त्यामुळे इकडे ज्येष्ठ वैद्य ज्येष्ठ शुद्ध एकादशीला घेणार. म्हणून याचा सर्वांनी या पारायणाचा
यज्ञाचा लाभ घेण्याचा नुसतं पाहण्याचा नाही तर ते सर्व राहायची सर्व ठिकाणी सोय आहे. कुठेही एका ठिकाणी घेऊन त्याचा लाभ घ्या. यज्ञयाग कसा असतो ते पहा. तिथला पारायण सोहळा संभाजीनगरचा पारायण सोहळा कसा आहे ते बघा. तो पाहण्यासारखा असतो. त्यामुळे तिथलाही त्याचा आनंद घ्या. वाचन करा आणि सांगितलेल्या या सर्व ग्रंथांचे 5-5 ओळी नाही तर 2-2 ओळी जरी वाचा म्हणजे आपण आपल्याचा उद्धार करू. आता आपण श्री विठ्ठलचा पहिल्यांदा जप करू आणि मग आरती करू. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल